तर सर्वप्रथम आज आपण सर्वात महत्वाचा एक प्रश्न निर्माण होतो आपल्यामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 बुद्धाच्या धर्माची दीक्षा दिली की धम्माची दीक्षा दिली. तर मग आपल्याला तो इतिहास माहित पाहिजे की ऍक्च्युअली ओरिजिनल बुद्ध जो आपण त्याला आदी बुद्ध म्हणतो तो कसा होता आणि आज आपल्या समाजामध्ये जी नवीन प्रवृत्ती निर्माण झाली तर याच्यामध्ये फरक कसा आला हे आपल्याला कळायला पाहिजे ना. तर सर्वात आधी म्हणजे जेव्हा तथागत बुद्ध हे काही अवतारिक होते, अलौकिक होते, चमत्कारिक होते की कोणत्या देवाचा अवतार होते का? नाही होते. स्वतः बुद्धांनी आपल्या तोंडाने म्हटलं आहे की जसं विविध लोकांचा जन्म होतो एका स्त्री पुरुषाच्या माध्यमातून तसा माझा जन्म आहे हे बुद्धांनी म्हटलं होतं. परंतु एवढा चांगला जो बुद्ध धम्म म्हणजे काय होते सांगू शकाल? धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे आपण जेव्हा पारिवारिक किंवा सामाजिक जीवन जगतो तर हे जीवन चांगलं कसं जगता येईल आपल्याला त्याची विचारधारा. तर धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे आपण जेव्हा जीवन जगत असताना आपल्याला परिवारामध्ये समाजामध्ये राहून एक आदर्श जीवन कसं जगता येईल याची गाईडलाईन म्हणजे धम्म, म्हणजे याची विचारधारा म्हणजे धम्म. आणि धर्म म्हणजे काय सांगा ना सर. धर्म म्हणजे मी कोणती प्रार्थना कोणत्या अलौकिक चमत्कारिक किंवा ईश्वराच्या समोर मी कोणती प्रार्थना म्हटली किंवा मी कोणतं मी अनुष्ठान केलं, मी कोणतं अनुष्ठान केलं तर त्याच्यामुळे मला देव किंवा ईश्वर किंवा अलौकिक शक्ती किंवा चमत्कारिक शक्ती मला प्रसन्न होऊन काहीतरी देईल याची अपेक्षा करून मी केलेली वंदना, मी केलेली प्रार्थना, मी केलेलं कर्मकांड हे सर्व गोष्टी धर्मामध्ये मोडतात. तर 1956च्या आधी आपण पूजापाठ केली नाही का? कर्मकांड केले नाही का? म्हणजे नंतर तर आपण एकाच देवाला पूजायला लागलो, म्हणजे बुद्धालाही देव बनवलं ना ईश्वर, नंतर आताही बनवलंय. तर तसं आपण एकालाच पूजायला लागलो. परंतु 56च्या पूर्वी आपण 33 कोटी देवी देवताची पूजा करत होतो. तर आपलं जे भलं किंवा या मानव समाजाचं जे भलं आहे ते या ईश्वराने केलं, पूजापाठाने केलं की कर्मकांडामधून झालं का? हे एकमेव बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या प्रयत्नामुळे झालं. आता आपण विचार करायला पाहिजे नेहमी की मग जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बुद्धाचा धर्म देतील की धम्म देतील? कारण का पूजापाठच्या तर विरोधात होते बाबासाहेब, कर्मकांडाच्या विरोधात बाबासाहेब होते. मग आपल्याला त्यांनी बुद्धाचा धर्म दिला की धम्म दिला? आणि आज मग विहारामध्ये किंवा समाजामध्ये विविध प्रकारचे जे अनुष्ठान होतात तर हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे की अयोग्य आहे? मग आपण का करून राहिलो? आम्ही कुठं ना कुठं या गोष्टी बदलवायला पाहिजे होत्या. याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग
बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांनी कोणत्या मार्गाने आपल्याला जीवन दुरुस्त करण्याचा मार्ग सांगितला? सर्वप्रथम पंचशिलाच्या माध्यमातून, की हे 5 शिला आपण जीवनात आणली पाहिजे, आपल्या आचरणात पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक आपल्याला मार्ग दिला, हरि अष्टांगिक मार्ग. या 2 मार्गांनी आपण आपल्या जीवनामध्ये या दोन्ही मार्गाचं अगर आपण अनुकरण केलं, आपल्या जीवनामध्ये आपण त्या मार्गाला स्वीकारलं, तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे आनंदमय आणि सुखी बनेल. हा एवढा साधा आणि सोपा मार्ग आपल्याला बुद्धांनी सांगितला. परंतु आपण तो बुद्धाचा मार्ग आपण सोडून देतोय आणि बौद्ध धर्म याचं अनुकरण आपण करतो. का करतो आपण अनुकरण? आज सर्वीकडे अनुकरणच होत आहे ना धर्माचं. आज बुद्धाचा धम्माचं अनुकरण दिसत आहे का प्रत्येक घरामध्ये? प्रत्येक घरामध्ये एक मूर्ती असते. त्या मूर्तीच्या समोर आपण नाही विहारात जाऊ तर आपल्या घरच्या बाया बुद्धाच्या मूर्तीच्या समोर 1-1 तास, 1.25 तास वंदना म्हणतात. मग हे वंदना म्हणून बुद्धाला प्रसन्न करण्यासाठीच म्हणतात ना. मग बुद्ध काही प्रसन्न होणार आहे का? तर आपण कुठे ना कुठे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, की आम्हाला धम्म दिलाय की धर्म दिलाय. आता बुद्धाच्या काळामध्ये जसं बुद्धांनी म्हटलंय, कुटस्थ लोक धम्मेही चित्त यस्सना कंपती. तर बुद्धाच्याही काळामध्ये बुद्धाचे विरोधक होते ना. कोण होते सांग? एक देवदत्त होता, तो त्यांचा परमनंट वैरी राहिला. तसाच एक भंते सुभद्र म्हणून होता. तर आणि बुद्धाच्या काळामध्ये या दोघांना ही बुद्धाची जी चळवळ, आपण त्याला चळवळ म्हणू बुद्धाची एक प्रकारे, कारण की बुद्धांनी केलेलं हे आंदोलन आहे. त्यावेळेसची जी समाजाची व्यवस्था होती, त्या समाजाच्या व्यवस्थेमध्ये स्त्रिया सुद्धा दारूप्राशन करायच्या. त्यावेळेस कर्मकांडाच्या माध्यमातून जे यज्ञाची प्रथा होती, तर त्या यज्ञांमध्ये जे शेतीला पूरक चांगले चांगले जे जनावर आहे त्यांची बली मागण्यात येत होती पुरोहित. त्यावेळेस लोकांचा खोटं बोलण्याकडे कल जास्त होता, चोरीचं प्रमाण जास्त होतं. त्यावेळेस व्यभिचार जास्त होत होते. व्यभिचार जास्त होत होते म्हणजे यज्ञाच्या माध्यमातून पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे अशा प्रकारचे अघोरी कृत्य त्यावेळेस होते. या सर्व कृत्यातून बाहेर काढण्यासाठी तथागत बुद्धांनी आपल्याला धम्म दिला आणि ही धम्माची चळवळ तथागत बुद्धांनी ही चालवली. म्हणजे याचा अर्थ की त्यावेळेस जी समाजामध्ये ज्या समस्या होत्या, आपण छोट्या शब्दात त्याला म्हणू की त्यावेळेस समाजाच्या ज्या समस्या होत्या, त्या समस्या बुद्धांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. कशाच्या माध्यमातून? आपल्याला त्यांचा धम्म देऊ. आणि ही धम्माची चळवळ अशीच सुरू होती. परंतु त्याही वेळेस बुद्धाचे 2 शत्रू निर्माण झाले होते, त्याच्या संघामध्येच निर्माण झाले होते. एक देवदत्त, त्याला नेहमी बुद्धाची प्रगती ही त्याला खपत नव्हती. आणि एक होता भंते सुभद्र, की त्याचं म्हणणं असं होतं की ज्या गोष्टीमध्ये ईश्वर किंवा आत्मा बुद्ध मानत नाही, तर मी अशा धम्माला का म्हणू, अशी त्याची एक इच्छा होती. आणि त्या प्रकारचे असंख्य लोक त्यावेळेस बुद्धाचे विरोधक होते. हे विरोधक असल्यामुळे नंतर बुद्धाच्या चांगल्या गोष्टीमुळे, ज्यांनी धम्म स्वीकारला बुद्धाचा धम्म स्वीकारल्यामुळे समाजामध्ये हळूहळू प्रगती व्हायला लागली, समाज चांगल्या मार्गाने चालू लागला. तर बुद्धाची ही चळवळ हळूहळू पुढे जात होती. ही चळवळ पुढे जाता जाता
हे दोन त्याच्यामध्ये जे व्यक्ती बसले होते त्यांचे विरोधक, यांना ते खपत नसे. हे वाटच पाहत होते की बुद्धाचं केव्हा निधन होते. आणि नंतर बुद्धाचं जेव्हा निधन झालं, म्हणजे आपण त्याला महापरिनिर्वाण म्हणतो, बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं आणि त्या निर्वाणानंतरच एक संगती, प्रथम संगती निर्माण झाली, बसली. आणि त्याच्यामध्ये जसं सुभद्र भन्ते हे बाहेर निघाले, भन्ते बाहेर निघाल्याच्या नंतर त्यांच्या विचाराचे असंख्य लोक बुद्धाच्या या धम्माच्या चळवळीतून बाहेर निघाले आणि त्यांनी हा महायान पंथ निर्माण केला. हे बाहेर निघणारे जे लोक होते, ज्यांना बुद्धाचे मूळ सिद्धांत आवडत नव्हते, बुद्धाची मूळ शिकवण आवडत नव्हती, त्यांनी हा पंथ निर्माण केला. आणि हा पंथाला वाळवणारा जो होता, सर्वप्रथम त्याला वाळवलं याच्यामध्ये नागार्जुन. हा नागार्जुन हा ब्राह्मण पंडित होता. या नागार्जुनाने महायान पंथ वाढवला. म्हणजे बुद्धाची जे खरी शिकवण होती, ती खरी शिकवण नष्ट करून हा महायान पंथ आणला. आणि महायान पंथाला नागार्जुननी वाढवला. नागार्जुन हा आपल्या दक्षिण भारतातला व्यक्ती होता. हा एक ब्राह्मण पंडित होता. आणि याच्यामुळे, नागार्जुनमुळे या बुद्ध धम्मामध्ये पूजा, कर्मकांड, अनेक प्रकारचे, म्हणजे बुद्धाला देव ईश्वर बनवून, बुद्धाला त्यांनी काय बनवलं? ईश्वर. आणि ईश्वर बनवून या बुद्धाला प्रसन्न करण्यासाठी पूजा, कर्मकांड, त्याच्यानंतर परित्रण पाठ यासारखे असंख्य कर्मकांड त्यांनी बुद्ध धर्मामध्ये निर्माण केले. इथपर्यंत कळलं? म्हणजे ओरिजिनल बुद्धाचे जे विचार होते ते या महायान पंथानं नष्ट केले. जो धर्म वैज्ञानिकवादी दृष्टिकोन होता बुद्धाच्या चळवळीचा, म्हणजे धम्माचा विज्ञानवादी दृष्टिकोन होता, तार्किक दृष्टिकोन होता, तो धम्म नष्ट करून नागार्जुनानी याच्यामध्ये पूजापाठ, कर्मकांड, आरत्या, ओव्या, आणि याला एवढं चमत्कारिक बुद्धाला बनवण्यात आलं की याच्या बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी त्यांनी विविध ग्रंथ निर्माण केले. त्याच्यानंतर आणखी 100 वर्षांनी, म्हणजे 100 वर्षांनी ग्रंथ निर्माण केले, मूर्तीपूजा वाढवली. बुद्धाची पहिली मूर्ती पहिल्या शतकात आली राजा कनिष्काच्या काळामध्ये, आणि तिथून हे मूर्तीपूजेची सुरुवात झाली. आणि हाच महायान पंथ पूर्ण जापान, चायना, म्हणजे विविध भारताच्या बाहेर हा महायान पंथ गेला. तर हा महायान पंथ गेल्यामुळे बुद्धाचे जे ओरिजिनल विचारधारा होती बुद्धाची, ती नष्ट करण्यात आली. आणि हे कर्मकांड, पूजापाठ हे सर्व वाढवण्यात आले. या पद्धतीने भारतातून ओरिजिनल बुद्धाचा विचार नष्ट करून हा महायान पंथाचा विचार हा जगामध्ये पोहोचला. आणि जगामध्ये पोहोचल्याच्या नंतर तो भारतात अजून बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जेव्हा आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली, तर धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना
बुद्धाचा धम्म समजावून सांगण्याकरता वेळ मिळाला नाही. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला दीक्षा दिली ऑक्टोबर महिन्यामध्ये, आणि 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला द बुद्धा अँड हिज धम्म हाही ग्रंथ त्यावेळेस प्रकाशित झाला नव्हता बाबासाहेबांच्या हयातीत. त्याला 1957 मध्ये तो प्रकाशित झाला. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथ हा मूळचा इंग्रजी भाषेमध्ये ग्रंथ होता. याचं ट्रान्सलेट कोणी केलं? सर्वात पहिले भदंत, आणि भदंत आनंद कौशल्यान कोण होते? म्हणून त्यांनी द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथाचं ट्रान्सलेट करताना सर्वात पहिले का लिहिलं? भगवान बुद्ध और उनका धर्म, धम्म नाही लिहिलं त्यांनी केलं धर्म. हे ट्रान्सलेट आनंद कौशल्यांनी केलं सर्वात पहिलं. आता हे ट्रान्सलेट त्यांनी काय केलं? बाबासाहेबांनी तर फक्त शब्द लिहिला होता द बुद्धा अँड हिज धम्म, म्हणजे त्याचं सरळ सोपं एक ट्रान्सलेट होते बुद्ध आणि त्यांचं धम्म, आणि हे त्यांना काय आपल्या जवळून लावलं. आणि या ग्रंथाचं जे ट्रान्सलेट त्यांनी केलं, तर ट्रान्सलेट त्यांनी कुठे केलं? हे ट्रान्सलेट केलं त्यांनी थायलंडमध्ये. थायलंड हे महायान पंथाचं हे मोठं सेंटर आहे. बौद्ध धर्माचं थायलंड हे महायान पंथाचं मोठं केंद्र आहे. आणि या केंद्रामध्ये या महायान पंथांनी नंतर काय केलं? याच्यामध्ये विविध प्रकारचे जे हिंदू मधले गणपती, शिव किंवा वेगवेगळे प्रकारचे जे देवी देवता आहे, हे देवी देवता यांनी बुद्ध धर्मामध्ये आणले. आताही तुम्ही थायलंडला बाकीचे लोक कोणी गेले असेल तर त्यांना माहित आहे तिथे गणपतीच्या वगैरे मूर्त्या आहेत, विविध प्रकारच्या हिंदूच्या देवी देवताचे हे आहे. तर हे कुठून आलं? या महायान पंथांनी बुद्धाचे विचार नष्ट केल्यानंतर, मूळचे बुद्धाचे विचार नष्ट केल्याच्या नंतर या महायान पंथांनी पूर्ण त्याच्यामध्ये कर्मकांड आणल्या. याच्यानंतर इथे बुद्धाच्या काल्पनिक गोष्टी लिहायला सुरुवात केली. त्याला आपण कोणत्या कथा म्हणतो? जातक कथा. आता ह्या जातक कथा निर्माण कोणी केल्या? यांनी केल्या, महायान पंथांनी. आणि जातक कथेमध्ये बुद्धाच्याच स्वतःच्या चमत्कारिक गोष्टीला सुरुवात झाली. म्हणजे त्यांनी लिखाणच असं केलं की बुद्ध आकाशात उडाले, अवकाशात गेले, मग आपल्या आईला भेटून म्हणजे महामायाला भेटून पृथ्वीवर आले. अशा पद्धतीचे अनेक चमत्कारिक गोष्टी या जातक कथामध्ये मिळतात. या जातक कथामध्ये जे पात्र रंगवली होती, तर रामायण आणि महाभारतामध्ये जे पात्र आहे की नाही, कृष्ण, राम, तर हे याची नावं ह्या जातक कथेमध्ये आहे. म्हणजे महायानपंथी लोकांनी ज्या जातक कथा लिहिल्या होत्या, ह्या काल्पनिक कथा होत्या, ह्या कपोल कथा होत्या. या कथाचं बुद्धाच्या मूळ सिद्धांताशी काही लेणं नाही होतं, देणं नाही होतं, परंतु यांनी ह्या काल्पनिक कथेच्या माध्यमातून बुद्धाला एवढं चमत्कारिक, अलौकिक आणि ईश्वर बनवला. आणि या कल्पनामध्ये जे पात्र वापरण्यात आली होती ते पात्र म्हणजे राम, कृष्ण नाव नाही, सॉरी, राम, वासुदेव म्हणजे कृष्णाच्या वडिलांचं नाव, या पद्धतीचे नाव या जातक कथेमध्ये घेण्यात आले होते. आज परिस्थिती काय झाली आहे?
आज बुद्धाची मूळ विचारधारा आम्ही सोडून दिली आणि ही 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची मूळ विचारधारा त्यांनी शोधून काढली. जवळपास त्यांनी 25 ते 30 वर्ष या बुद्ध धम्माचं पूर्ण वाचन केलं, अध्ययन केलं आणि त्याच्यातून मूळ जे बुद्धाची विचारधारा होती ओरिजिनल, ती ओरिजिनल विचारधारा शोधून बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला दिली. समजला फरक? आता इथपर्यंत कळलं का? म्हणजे चमत्कारिक बुद्ध कुठून आले एवढं कळलं? कसे काय झाले? मग आता